विदूषणी जपली गेला त्याला. आतापर्यंत मराठ्यांचा मुकुट त्याने राजा म्हणून मिळवला असेल, युवराज म्हणून मिळवला असेल, कारण काका आणि विदूषणी टोपी घाला त्याला. आतापर्यंत सांभा हत्तीवर अंबारी बसून राजा म्हणून मिळवला असेल, उलटावर फिरवा त्याला, उलटावर उलटा टांगून फिरवा त्याला. आणि उपाधी तालीम झाली. दुसऱ्या प्रहारामध्ये संभाजी महाराजांची भेट निघाली. संभाजी महाराजांना घाणेरड्या उंटाला उलटे टाकण्यात आले. संभाजी महाराज कसा आहे हे पाहण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी रस्त्याला, तुडुंब मैल 2 मैल गर्दी आहे तरी कशी. ज्या संभाजी महाराजांनी दिल्लीपतीला ज्याचं राज्य आशिया खंडामध्ये 1 नंबरचं आणि तळ हाताच्या फोडावर दिसताना इतकं छोटं राज्य ह्या मराठ्यांचं, त्याने 9 वर्ष फिरवलं. 300 वर्षाची आदिलशाही, 300 वर्षाची कुतुबशाही औरंगजेबाने 1 वर्षात घेऊन टाकली. पण ह्या भूमीभर लोकांनी यांना सतवलं आणि तरी कसा हे पाहण्यासाठी मैल 2 मैलच्या रांगा होत्या आणि हुकमाची तालीम झाली आणि संभाजी महाराजांची भिंड निघाली. महाराजांना विदूषणी झपली घातली, विदूषणी टोपी घातली, उंटावर घालण्याच्या उंटावर उलटे टांगलं आणि भिंड निघाली. कोणी यावं, तलवारीने वार करावा, चर्र रक्ताची टंचाई उभारली. शब्द नाही मुखात, एकही शब्द नाही महाराजांच्या मुखात. कवी कलश त्यांच्या बरोबर आहे. मित्र असावा तर असा, सुखात दुःखात शेवटात तुमच्या बरोबर. त्यांच्या अंगावर तलवारीने वार करा. कोणी यावं धमकावं, कोणी यावं मासाचा तुकडा काढून घेऊन जावं, कोणी यावं शिवे हसावं. अरे कळलं ना, छत्रपती मराठ्यांचा छत्रपती इतकाच अवस्थेमध्ये. राजकायद्याला सन्मानाने वागवतात. हा कसला प्रकार आहे वागवण्याचा, इतकाच आहे. आणि ही दिंड 2 प्रहर चालली आणि औरंगजेबाच्या समोर संभाजी महाराज आले. औरंगजेबाने प्रश्न विचारला महाराजांना. त्याच्या अगोदर संभाजी महाराज एवढी मिरवणूक आल्यानंतर सुद्धा औरंगजेबाच्या समोर उभं राहिलं. औरंगजेब आला आणि गुडघ्यावर खाली बसलाय. त्याने फक्त त्याला सोडलंय आणि गुडघ्यावर खाली बसला. आणि संभाजी महाराज म्हणते, कवीजी तहाऊंगा हमारे साथ रहे, हमने आपसे वार्तालाप बहुत किए, अभी कुछ सुनता है क्या? अरे कळलं ना त्या कवी कलशाला, काय माणूस इतक्या वेदना याची, ह्याच्या अंगावरती वार करायला जागाही शिल्लक नाहीये. पूर्ण रक्ताने माखले हा. आणि हा पाणीदारपणे म्हणतो, कवीची काय सुचतंय का तुम्हाला या प्रसंगावरती? आणि कवी कलेश म्हणतात, क्यों नाही राजाजी, क्यों नाही? आणि कवी कलेशांनी लिहिलं, यावन की सभा शंभू बांधव बजरंग लहू कसक सिन्नर सम खूप खेळलो नवरंग, जो रवी क्षणी लिखतही देखत होत बजरंग, तो त्याचे निहार एक तख्त ताजा औरंगजेब. याचा सरळ अर्थ असा आहे की महाराज ज्याप्रमाणे